व्यक्ती तशीच्या तशीच आहे आणि आमच्या वहिनी पण तशाच आहेत. आपण नेहमी ऐकलं असेल की ज्या झाडाला जास्ती फळं असतात ते झाड नेहमी नम्र असतं आणि ते झाड आमचे भारत बंधू आहेत. ते कधी पण एकदम नम्रच असतात. आता आपण म्हणतो की ही सेवापुरती आहे की आता संपलं, ऑफिस वगैरे झालं, पण जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हा दुसरी गोष्ट स्टार्ट होते. सो आता तुमचं एक नवीन आयुष्य सुरू झालंय. आता दोघांनी विचार करा, छोट्या छोट्या कोणत्या गोष्टीला तुम्ही भांडलात, मला हे दिलं नाही किंवा मला इकडे नेलं नाही. आता ती जर्नी तुमची चालू होते. माणूस म्हणून तुम्ही उत्तमच आहात. त्यामुळे आता सेकंड इनिंग मध्ये मला काय करायचंय, मुलं मोठी झालेत, त्यांचं ते करतील. आता तुमची मुलगी, तिच्यावर पण मला फार प्राऊड आहे. म्हणजे वहिनी ती पण एक चांगल्या पोझिशन मध्ये आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा ती फार डाऊन टू अर्थ आहे. नेहमी मला असं वाटतं की बंधू आमच्याकडे आल्यानंतर खूप आपुलकीने, म्हणजे माझे सासरे जे आहेत त्यांना ते मामा म्हणतात, त्यांची तब्येत ठीक नाहीये, पण त्यांनी कधी पण असं दाखवलं नाहीये, खूप रिस्पेक्टफुल राहिले. सो बंधू, माझी मनापासून अशी इच्छा आहे की आता शांत, खूप तुम्ही शांतपणा खूप राहिला, आता डॅशिंगपणा आना चाहिए. अब नाही तो कब, आता नाही तर कधी. अर्ध आयुष्य आपलं संपलं, बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं की तुम्ही आता बरमोडा घालायला चालू करा, क्रॉक्स घाला, प्लॅनिंग करा, नेक्स्ट वॉट. कारण आपण लोक काय करतो माहिती, गुरफटलेली असतो. आपण खूप गुरफटलेली असतो की नाही, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आता सकाळी मोठा प्रश्न असा होईल की मी काय करू आता. ती एक रुटीन फिक्स असते. मगाशी दादांनी सांगितलं की अर्धांगिनीशिवाय काही नसतं. मला फार बरं वाटलं जेव्हा एखादा पुरुष आपल्या बायकोबद्दल जेव्हा स्तुती करतो ना, तर सॅल्यूट. कारण की हे भावना निघाले पाहिजे. तो बायकांना काय माहितीये का, काय मोठा गुच्छा नको, काय त्यांना गिफ्ट नको, पण जेव्हा त्यांना एक ओळीची एक तारीफ होते ना, बस ती धन्य झाली. सो मी देवाकडे फक्त हीच प्रार्थना करते की आमच्या बंधूंनी आपल्यासाठी ही जी वर्दी आहे त्या वर्दीलाच माझा एक सलाम आहे. कारण की ती वर्दी अशीच कोणालाही मिळत नाही, ती त्यांना मिळवली, त्याला सेवा पण दिली. त्यामुळे कोविड मध्ये पण काय कंडिशन होती सगळ्यांना माहितीये. बंधू तेव्हा पण आजारी झालेले होते, पण तरी सुद्धा त्यांनी सेवा केली. सो मला एवढंच सांगायचंय की गणपती बाप्पा सगळ्या देवांनी आमच्या बंधूंना इतकी ताकद देव, आणि आता जे त्यांची ड्रीम्स बाकी असतील ते ड्रीम्स त्यांनी पूर्ण करा. पण प्लीज शांतपणे नाही, भांडण करत राहायचं, त्याशिवाय काय मजा येत नाही. हो की नाही?